नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव विवेक वेळीस आणि आज आपण बघणार आहोत आधुनिक आवर्त सारणी कशी लक्षात ठेवायची ते पण बेस्ट पद्धतीने आणि एकदम इझिएस्ट वेने। विद्यार्थी मित्रांनो, मी सायन्स एकदम फनी वेने तुम्हाला त्या ठिकाणी शिकवणार आहे। आज आपलं पहिलंच लेक्चर आहे सायन्सचं, तर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या या एज्युकेशनल प्लॅटफॉर्मवर, जिथं तुम्हाला एकदम फ्री ऑफ कॉस्ट सायन्सचे रिलेटेड कंटेंट्स मिळणार आहेत। तर चला तर मग बघूया मॉडर्न पिरियोडिक टेबल। मॉडर्न पिरियोडिक टेबलमध्ये जर आपण बघितलं ते 118 एलिमेंट्स त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात। किती? 118 एलिमेंट्स। ते 118 एलिमेंट्स म्हणजेच मूलद्रव्य, त्या मूलद्रव्यांमध्ये 92 म्हणजेच 92 मूलद्रव्ये जी असतात ते त्या ठिकाणी नॅचरल म्हणजे नैसर्गिकरित्या आपल्याला बघायला मिळतात। त्याच पद्धतीने उर्वरित जी असतात म्हणजे 26 एलिमेंट्स 26 बरोबर, ते कसे असतात त्या ठिकाणी? ते मॅनमेड असतात म्हणजे ह्युमन मेड असतात। वेगवेगळ्या ॲप्लिकेशन्ससाठी ते तयार केलेले असतात। तर त्याचमध्ये त्या ठिकाणी हेनरी मॉझले नावाच्या एका महान सायंटिस्टने त्या ठिकाणी आधुनिक आवर्त सारणी म्हणजेच इंग्रजीमध्ये मॉडर्न पिरियोडिक टेबल हा डिझाईन केलेला आहे। आणि त्याच्यामध्ये 118 एलिमेंट्स त्या ठिकाणी त्यांनी स्ट्रक्चराइज्ड केलेले। परंतु हे सगळे स्ट्रक्चराइज केलेले एलिमेंट्स लर्निंग करण्यासाठी खूप डिफिकल्ट आहे आणि घाम सुटतो विद्यार्थ्यांना। पण काळजी करू नका, आता तुमचे विवेक सर तुमच्या सोबत आहेत ऑनलाईन पद्धतीने सुद्धा, राईट? तर चला तर मग बघूया। पहिला ब्लॉक आहे एस ब्लॉक। कोणता ब्लॉक आहे? एस ब्लॉक। कोणता ब्लॉक? एस ब्लॉक, राईट? एस ब्लॉक लक्षात कसा ठेवायचा? एस ब्लॉक कसा लक्षात ठेवायचा? एस ब्लॉक, राईट? या एस ब्लॉक मध्ये दोन ग्रुप्स आहेत। किती ग्रुप्स आहेत? दोन ग्रुप्स, ग्रुप 1 अँड ग्रुप 2, बरोबर? तर पहिला ग्रुप जो आहे तो पहिला ग्रुप आहे त्या ठिकाणी कोणता? अल्कली मेटल्सचा ग्रुप आहे। कोणता ग्रुप आहे? अल्कली मेटल्सचा ग्रुप आहे। तर हा अल्कली मेटल्सचा ग्रुप कसा लक्षात ठेवायचा ते आपण आधी याच्यामध्ये बघणार आहोत। तर बघा मग ट्रिक काय आहे? ट्रिक कशी आहे त्या ठिकाणी? हलीना की रब से फरियाद, बरोबर? हलीना की रब से फरियाद ही ट्रिक आहे। आणि या ट्रिक मध्ये काय आहे की प्रत्येक सिम्बॉल जो आहे एलिमेंटचा तो दिलेला आहे आणि त्याच्यानंतर आपण त्याचे नाव सुद्धा बघणार आहोत एलिमेंट्सचे, राईट? बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्या ब्रेनला जी आहे पिक्चरची भाषा समजते, मूवीजची भाषा समजते। तुम्ही देखील बघितलं असेल की मोठे मोठे 2-2, 3-3 तासाचे मूवीज जे त्या ठिकाणी आपण इझिली अंडरस्टँड करू शकतो। त्याच पद्धतीने आपल्या ब्रेनला जे आहे हॅपीएस्ट वे समजतो, म्हणजे फनी वेने जर त्या ठिकाणी आपण शिकलो तर ते आपल्याला लवकर अंडरस्टँडेबल असतं आणि लॉंग टर्म अंडरस्टँडेबल असतं। तर बघा तर मग ट्रिकच्या खाली सिम्बॉल्स त्या ठिकाणी मी लोकेट करून दाखवले तुम्हाला। हलीना की रब से फरियाद, त्याच्यामध्ये पहिला सिम्बॉल आहे एच। एच म्हणजे हायड्रोजन, राईट? त्याच्यानंतर एल आय। एल आय काय आहे आपला? लिथियम, ओके? त्याच्यानंतर एन ए। एन ए म्हणजे सोडियम, बरोबर? आता या सोडियमला मी अजून एक शॉर्ट फॉर्म दिलेला आहे, मी याला सोडियम नाना असं म्हणतो। जसं आपण बघितलेलं आहे, आपण काही जणांना नाना म्हणतो, जिभाऊ म्हणतो, बापू म्हणतो, अण्णा म्हणतो, बरोबर? त्या पद्धतीने मी या सोडियमला, बरोबर, मी दिलेलं आहे ना, बरोबर, राईट? ही ट्रिक मध्ये एवढं लक्षात ठेवा, ओके? सायंटिफिकली याला असं म्हणत नाही, बरोबर? ते मी त्या ठिकाणी दिलेलं आहे तुम्हाला अंडरस्टँडेबल व्यवस्थित होण्यासाठी। काय? सोडियम नाना, काय म्हटलं याला? सोडियम नाना, राईट? तर सोडियम एन ए, सोडियम काय मग? एन ए आहे, राईट? त्याच्यानंतर के पोटॅशियम। आता के पोटॅशियम कसं लक्षात ठेवायचा? के पोटॅशियम, आपण म्हणतो ना एखादी गोष्ट आपल्याला आवडली नाही तर काय म्हणतो आपण? शियम, मला आवडत नाही ती गोष्ट, राईट? तर मग त्याच पद्धतीने पोटॅशियम, पोटॅशियम। पुढचं काय आहे? आर बी रुबिडियम, आर बी रुबिडियम, बरोबर, ओके? त्याच्यानंतर सी एस सेशियम, याला सेशियम म्हणतात, परंतु लक्षात ठेवण्यासाठी त्या ठिकाणी मी याला काय नाव दिलेलं आहे? सी एस कॅल्शियम, सी एस कॅल्शियम। पैसे लवकर लक्षात राहतात ना सगळ्यांना, राईट? त्याच्यामुळे तर मग काय दिलेलं आहे? सी एस कॅल्शियम, ओके? त्याच्यानंतर काय? एफ आर। एफ आर काय? फ्रान्शियम, एफ आर फ्रान्शियम। एक गोष्ट मला तुम्हाला सांगायची विद्यार्थी मित्रांनो की हा जो फ्रान्शियम एलिमेंट आहे हा जगातला सगळ्यात महागड्या एलिमेंट्स पैकी एक एलिमेंट आहे, खूप कॉस्टली असतो हा, बरोबर? मग या पद्धतीने ही पहिली ट्रिक आहे, ओके? अशा पुष्कळ सारे ट्रिक्स सायन्सच्या जगामधल्या माझ्याकडे आहेत त्या ठिकाणी, बरोबर? तर मी तुम्हाला पुढचे जेवढे व्हिडिओज होणार आहेत त्यांच्यामध्ये हे मार्गदर्शन करणार आहे। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला त्या ठिकाणी कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आणि हो, आपल्या परिवाराचा भाग बना। धन्यवाद।